शुभ प्रभात विद्यार्थ्यांना. माझे नाव प्रियंका अशोक वर्मा आणि आज आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत. तर आज दिनांक काय आहे? दिनांक 5 चौथा महिना 2025. वार शनिवार. विषय गणित. आता मला सांगा, आतापर्यंत आपण कोणकोणत्या प्रकारच्या संख्यांचा अभ्यास केला आहे? यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, धन संख्या, ऋण संख्या, पूर्णांक संख्या या विषयांचा अभ्यास केला आहे. परंतु मला सांगा, आता त्या संख्यांचा काय ज्या दशांश रूपात येत असेल, तर त्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. तर परिमेय संख्या हा घटक आज आपण शिकणार आहोत. तर परिमेय संख्या शिकण्याआधी आपण एक उजळणी घेऊया. यामध्ये मला सांगा, नैसर्गिक संख्यांची उदाहरण सांगा. नैसर्गिक संख्या यामध्ये 1 2 3 4. सर्वात लहान 1, मोठी सांगता येत नाही, असंख्य आहे. नैसर्गिक संख्यानंतर आपण कोणत्या संख्यांचा अभ्यास केला होता? पूर्ण संख्यांचा. पूर्ण संख्यामध्ये आपण काय घेतो? 0 0 1 2 3 4. यामध्ये सर्वात लहान 1, मोठी सांगता येत नाही कारण असंख्य आहे. धन ऋण आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आपण काय पाहिले? पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्यामध्ये कोणकोणत्या संख्यांचा समावेश होतो? धन संख्या, ऋण संख्या आणि शून्य. धन संख्या म्हणजे काय? ज्या शून्यापेक्षा मोठ्या असतात आणि आपण त्यांना अधिक चिन्ह समोर देतो. आणि ऋण संख्या म्हणजे काय? ज्या संख्या शून्यापेक्षा छोट्या असतात आणि आपण त्यांच्या मागे ऋण हा चिन्ह देतो. तर पूर्णांक संख्यामध्ये काय काय येईल? समजा हा झाला पूर्णांक संख्यांचा समूह. तर आपण पाहिले नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या. तर आपण आता परिमेय संख्या पाहू. तर आता आपण परिमेय संख्या पाहू. ज्या संख्या m भागी m छेद n या स्वरूपात असतात व m ही पूर्णांक संख्या. m ही कोणती संख्या असेल? पूर्णांक संख्या. मी पूर्णांक संख्या म्हटले आहे म्हणजे तुमच्या लक्षातच आलं असेल की पूर्णांक संख्या म्हणजे यामध्ये धनसंख्या पण येऊ शकतात आणि ऋण संख्या पण येऊ शकतात, बरोबर. आणि n ही शून्येतर असेल म्हणजे n हा शून्य असू शकत नाही. अशा स्वरूपात असणाऱ्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. परिमेय संख्या म्हणतात, बरोबर. परिमेय संख्या सुद्धा असंख्य संख्या आहेत. तर या परिमेय संख्या रेषेवर
आहे संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे. यापूर्वी आपण संख्या रेषेवरच पूर्णांक संख्या कशी दाखवायची त्याचा अभ्यास आपण आधीच केलेला आहे. याचा अर्थ संख्या रेषा कशी काढायची याचे पूर्वज्ञान तुम्हाला आहे. तरी त्याचे संकलन म्हणून मी तुम्हाला दाखवते. संख्या रेषा काढण्यासाठी सर्वप्रथम एक रेष काढा. यामध्ये एकक द्या. याचा आरंभ बिंदू म्हणून 0 लिहा. उजव्या बाजूला 0 पेक्षा वाढत जाणारी संख्या आणि डाव्या बाजूला 0 पेक्षा लहान होणारी संख्या. बरोबर. तर आता आपण एक उदाहरण घेऊन परिमेय संख्या कसे दर्शवतात हे पाहू. उदाहरण उदाहरणामध्ये आपल्याला काय काय दर्शवायचे आहे. 7/3 2 ऋण 2/3 या संख्या आपल्याला दर्शवायच्या. परिमेय संख्या जर आपल्याला संख्या रेषेवर दर्शवायची असेल तर आधी आपण 7/3 घेऊ. तर आपण 7/3 ही परिमेय संख्या संख्या रेषेवर कशी दर्शवायची आहे हे पाहू. तर परिमेय संख्या संख्या रेषेवर दर्शवण्यासाठी हा याचा अंश आहे, हा याचा छेद आहे. हे दोघांचा वापर करून आपण संख्या रेषेवर दर्शवत असतो. तर परिमेय संख्यामध्ये जो अंश असतो तो बिंदू ठरवतो. म्हणजे कोणत्या स्थानी ही परिमेय संख्या आली पाहिजे. लक्ष देऊन ऐका. परिमेय संख्यामध्ये जो अंश असतो तो अंश बिंदू ठरवत असतो की ही परिमेय संख्या हा अपूर्णांक कुठे आला पाहिजे. आणि हा जो छेद असतो तर या एककाचे किती भाग करायचे आहेत हा छेद ठरवतो. तर यामध्ये आपल्याला छेद काय दिलेले आहे 3. तर 0 आणि 1 च्या मध्ये आपल्याला किती बिंदू घ्यावे लागतील 2. बघा 1 2 3 म्हणजे आपण एका एककाचे किती भाग केले 3. तर याच प्रमाणे प्रत्येक संख्येमध्ये आपल्याला द्यावे लागतील. तर आता आपण अंशानुसार बिंदू पाहणार आणि छेदानुसार आपण आधीच त्याचे एकक पाडलेले आहेत. तर 7/3 हे दर्शवण्यासाठी आपण एकक तर पाडले. तर 7 हा अंश आहे तो मी आधीच सांगितल्याप्रमाणे तो बिंदू ठरवतो. तर 0 पासून आपण सुरुवात करायची. जसं की ही धनसंख्या आहे तर आपल्याला उजवीकडे जावं लागेल. तर उजवीकडे आपल्याला 7 एकक जायचे आहे. तर यासाठी इथं बघा 0 पासून सुरुवात करत आहे. 1 2 3 4 5 6 7. तर ही संख्या कुठे आली 2 च्या नंतर 7/3. 2 च्या नंतर 7/3. आता आपल्याला 2 ही संख्या दर्शवायची आहे. 2 ही परिमेय संख्या आहे पण तसेच ही पूर्णांक संख्या पण आहे. तर त्यामुळे आपण ही आधी दर्शवलेली बरोबर ही 7/3 दर्शवलेली. तर आता आपण 2 हा अपूर्णांक दर्शवतो. हा 2 अपूर्णांक. आता आपल्याला ऋण 2/3 ही संख्या दर्शवायची आहे. ऋण 2/3. ऋण 2/3 ही संख्या दर्शवण्यासाठी आपण काय करू आधी धन 2/3 ही संख्या दर्शवू. हे सोपे आहे. आणि जेवढा हा 0 कडे असेल
धन 2/3 तेवढेच आपण एकक डावीकडे शून्याचे घ्यायचे आहे. तर सर्वप्रथम आपण धन 2/3 घेऊ. धन 2/3 घेण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे वरी जो अंश असतो तो बिंदू ठरवतो. तर ऋण 2/3 दर्शवण्यासाठी 1, 2, तर या स्थानी आधी धन 2/3 येईल. आधी धन 2/3 घेतला आपण आणि जेवढ्या एककावर धन 2/3 आहे तेवढ्याच मागे आपल्याला ऋण 2/3 घ्यायचे आहे. इथे पहा, इथे आता काय येईल, ऋण 2/3. तर आपण काय पाहिले, संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा दर्शवायच्या. तर एक संकलन म्हणून जो अंश असतो तो बिंदूचा स्थान ठरवतो आणि जो छेद असतो तो एककाचे किती भाग पाडायचे आहे ते ठरवतो. तर सर्वप्रथम आपण संख्या रेषा काढायची, 0 आरंभ बिंदू द्यायचा, उजवीकडे धनसंख्या लिहायची, डावीकडे ऋण संख्या लिहायची, जो छेद असतो त्या एककाचे तेवढे भाग आधी पाडायचे, पण त्यानंतर जो अंश असतो तेवढे एकक समोर जायचे. बरोबर. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते, तुम्ही घरून करू नका. उदाहरण तुम्ही वहीत लिहून घ्या आणि उद्या येताना करून आणा. बरोबर. आता आपण पुढील संकल्पना म्हणजे परिमेय संख्यामधील क्रमसंबंध अर्थातच परिमेय संख्यामध्ये लहान मोठे पाहणार आहोत. परिमेय संख्यामधील लहान मोठे पाहणार. परिमेय संख्यांची मी 2 उदाहरण घेते, त्यामध्ये लहान कोणता मोठा कोणता तुम्ही सांगा. मला सांगा या संख्यामध्ये लहान कोणता आणि मोठा कोणता. या संख्यामध्ये धन 3 हा मोठा संख्या आहे. आता हे तर फारच सोपे होते, परंतु आपल्याला आता परिमेय संख्यांचा पाहायचं आहे. तर परिमेय संख्यांसाठी मुख्यतः आपण कोणत्या संख्या पाहणार आहे. उदाहरण 2. दुसरं, परिमेय या 2 परिमेय संख्यांची आपल्याला तुलना करायची आहे. परिमेय संख्याचे एक वैशिष्ट्य असते, जर कोणत्याही संख्येला जर आपण एकाच संख्येने गुणलो, काय म्हटले, कोणत्याही संख्याला आपण एकाच संख्येने गुणलो तर येणारी संख्या त्याची किंमत बदलत नाही. अर्थातच समजा हे a मी घेतलं आणि त्याला k या संख्येने गुणले, तर ही येणारी संख्या पुढच्या संख्येच्या बरोबरच असते. फक्त अट काय असते, k ही 0च्या बरोबर नसावी. याची तुम्ही वहीत नोंद करून घ्या. जर परिमेय संख्याला कोणत्याही एकाच संख्येने वरी पण तीच असावी, खाली पण तीच असावी, कोणत्याही एकाच संख्येने जर गुणले तर येणारी संख्येची किंमत ही आधीच्या संख्येच्या बरोबरच असते. फक्त अट काय असते, ही संख्या 0च्या बरोबर नसावी. याचा आपण उपयोग करणार आहोत. आता बघा, या संख्याची तुलना करण्यासाठी याचा छेद समान आहे का, नाही. तर या संख्येचा छेद समान नसल्यामुळे तर आपण आधी यांचा छेद समान करून घेऊ.
मला सांगा, कोणाला माहिती आहे का संख्येचा छेद समान करून घेण्यासाठी काय करावे लागते? सांगा, काय करावे लागते? तर तिरकस गुणाकार करावे लागते. तिरकस गुणाकार. या संख्येला याच्या छेदाने आणि या संख्येला याच्या छेदाने गुणावं लागते. तर या संख्यांचे छेद समान करण्यासाठी आपल्याला तिरकस गुणावं. तर या संख्यांचा छेद समान करण्यासाठी आपल्याला आधी तिरकस गुणाकार करावा लागेल. तर 5/4 ला तर या पूर्णांक संख्येची तुलना करण्यासाठी तर इकडे पहा, या पूर्णांक संख्येची तुलना या अपूर्णांक संख्येची तुलना करण्यासाठी आपण तिरकस गुणाकार करणार. तर यामध्ये मुख्यतः 5/4 ला आपल्याला 3 ने गुणावे लागणार. 5 गुणिले 3 आणि खाली 4 गुणिले 3. याचे उत्तर काय आले? 15 आणि खाली काय आले? 12. हीच प्रक्रिया आपल्याला याच्यासोबत सुद्धा करायची आहे. 2/3 गुणिला 4 ने आपल्याला गुणायचे आहे. 4 वरती आले 2 गुणिला 4 खालती 3 गुणिला 4, बरोबर. तो वरती येणार 8 आणि खालती येणार 12, बरोबर. तर तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला कोणती संख्या भेटली? 15/2, 15/12 आणि 8/12. मी इथे लिहिते. आता हे 15/12 आणि 8/12. तर आपण काय पाहणार? जेव्हा छेद समान असतो तेव्हा ज्याचा अंश मोठा, वहीत नोंद करून घेत जा. जेव्हा छेद समान असतो तेव्हा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, बरोबर. अर्थातच याची मूळ जी संख्या होती यामध्ये 5/4 हा 2/3 पेक्षा मोठा आहे. म्हणजे आपण काय पाहिलं? जेव्हा छेद समान असतात तेव्हा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. आता आपण पुढचा एक उदाहरण घेऊ. आता इकडे पहा. आता मी समजा A आणि B ही संख्या घेतली. आता समजा धन A ही धन B पेक्षा मोठी असेल तर ऋण संख्यामध्ये या उलट होते. धन A जर धन B पेक्षा मोठी असेल तर जी छोटी होती ती मोठी होती. अर्थातच जर मी समजा +3 आणि +5 हे उदाहरण घेतले आणि इकडे ऋण3 आणि ऋण5 हे उदाहरण घेतले तर या संख्यामध्ये +5 ही संख्या +3 पेक्षा मोठी असणार. तेच या उलट ऋण संख्यामध्ये ऋण3 ही संख्या ऋण5 पेक्षा मोठी असणार. तर धन आणि ऋण संख्यामध्ये हा एक वेगळा आहे, बरोबर. आपण अजून एक उदाहरण घेऊ. पुढचं उदाहरण
तर अजून काही उदाहरण जसे आतापर्यंत आपण छेद समान असताना काय पाहिलं, ज्याचा अंश मोठा, छेद समान असले तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. तर आता मी काही उदाहरण अंश समानचे घेते. इकडे तर या उलट जेव्हा अंश समान असतो, पहा इकडे, जेव्हा अंश समान असतो तर ज्याचा छेद छोटा, काय पाहिलं आपण, जेव्हा अंश समान असतो तेव्हा ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. तर मला आता याच्यात सांगा कोणता अपूर्णांक मोठा होईल. अगदी बरोबर, 6/2. म्हणजे जेव्हा छेद समान असतात तेव्हा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि जेव्हा अंश समान असतात तर ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. आता आपण एक ऋण संख्यांचे तुलनाचं उदाहरण घेऊ. उदाहरण आता आपण इथे या ऋण संख्याचं उदाहरण घेतलं. मी तुम्हाला आधी सांगा, मी काय सांगितलेलं आहे, धन संख्या ही नेहमी ऋण संख्यापेक्षा मोठी असते. ही जर संख्या रेषा घेतली, इथे 0, इकडे येतात धन संख्या, इकडे येतात ऋण संख्या, तर ऋण संख्यापेक्षा धन संख्या नेहमी मोठी असते. म्हणून इथे आपल्याला तिरकस गुणाकार वगैरे ही प्रक्रिया करण्याची गरजच नाही आहे, कारण की धन संख्या ही नेहमी ऋण संख्यापेक्षा मोठीच असते. आता आपण दुसरा उदाहरण घेऊ. आपण दुसरा उदाहरण घेऊ. बरोबर, आता याच्या आधी आपण काय पाहिले होते, एक धन संख्या होती आणि एक ऋण संख्या होती, म्हणून आपोआप ऋण संख्या ही धन संख्येपेक्षा लहान होती. परंतु आता इथे पहा, ही दोन्ही संख्या ऋण आहे, अशा परिस्थितीत आपल्याला काय करावं लागणार, तर आधी आपण यांच्यातील आधी आपण यांचे छेद समान करून घेऊ आणि या दोन संख्यांची तुलना करू. अर्थातच यांची तुलना करू. बरोबर, तर 7/3 ला 2 तिरकस गुणाकार करा आणि 5/2 ला 3 तिरकस गुणाकार करा. बरोबर, पुढे याला 3 ने गुणा, सॉरी याला 3 ने गुणा. इथे काय उत्तर येणार, 15/6. तर इथे पहा, इथे आपण काय पाहिलं, छेद समान झाले आणि आतापर्यंत आपण काय शिकलो आहोत, आपले काय उत्तर आले, छेद समान होऊन 14/6 आणि 15/6. तर आपण काय पाहिलं, जेव्हा छेद समान असतात, आतापर्यंत हेच पाहिलं, जेव्हा छेद समान असतात तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. बरोबर,
परंतु आपल्याला ऋण संख्यांची तुलना करायची आहे. तर या आलेल्या तिरकस गुणाकाराला जर मी ऋण चिन्ह दिलं, याआधी आपण पाहिलं छेद समान असताना काय होते. तर मला आता सांगा यामध्ये काय होईल. यामध्ये हा चिन्ह इकडे होईल. का? कारण की ऋण संख्यामध्ये काय असते, जेवढी लहान ऋण संख्या तेवढी ती मोठी संख्या असते, बरोबर. तर ऋण संख्यामध्ये आपण काय पाहिले, जेवढी लहान संख्या असते तेवढी ती मोठी संख्या असते. तर आपले उत्तर काय येणार मग, हे परावर्तित रूप होते, बरोबर. तर ही संख्या या संख्यापेक्षा मोठी आहे. तर मला सांगा आतापर्यंत आपण काय काय शिकलो. परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे काय. परिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्या या स्वरूपात असतील आणि हा पूर्णांक आणि हा शून्याच्या बरोबर नसावा. अपूर्णांक आणि हा शून्याच्या बरोबर नसावा. परिमेय संख्या ह्या असंख्य आहेत. परिमेय संख्याला जर कोणत्याही एकाच संख्येने गुणले तर त्याची किंमत बदलत नाही. फक्त के हा शून्य नसावा. तर परिमेय संख्याचं काय पाहिलं आपण, अपूर्णांकामध्ये m छेद n हा पूर्णांक, n हा शून्य नसावा. m छेद n याला जर कोणत्याही एका संख्येने छेदाला आणि अंशाला गुणले तर येणारी संख्याची किंमत बदलत नाही आणि k हा शून्य नसावा. आणि तसेच परिमेय संख्यांना आपण संख्या रेषेवर कसे दर्शवायचे हे सुद्धा पाहिले होते, बरोबर. यामध्ये जो अंश आहे तो कितवा बिंदू येणार तो दर्शवतो आणि जो छेद आहे एका एककाचे किती भाग पडणार हे दर्शवतो. जसं इथे 3 आहे तर हे शून्यापासून, समजा हा 0 आहे तर शून्यापासून 3 एकक पडणार, 3 भाग पडणार, 1 2 3 असं या एककाचे एवढे 3 भाग पडणार. तर अंश हा बिंदू ठरवतो आणि छेद हा किती भाग पडणार हे ठरवतो. पुढे आपण काय शिकलो, ऋण संख्या ही नेहमी धनसंख्यापेक्षा मोठी असते. हे कोणत्याही परिमेय संख्यांची तुलना करण्यासाठी आपल्याला छेद समान करून घ्यावा लागतो. छेद समान करण्यासाठी आपण तिरकस गुणाकार करतो. आता तुम्ही गृहपाठ लिहून घ्या. खालील संख्यांची तुलना करा. हे तुम्ही घरून करून आणशा. धन्यवाद.